OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरता निम्मीने जे MCQ दिलेले आपल्याला जवळपास 550 सेकंड इयर करता त्याची आपली सिरीज चाललेली आहे, जी सिरीज आपल्याला मराठी आणि इंग्लिशमध्ये कंप्लीट करायची आहे। ठीक आहे, तर त्याचा हा आजचा आपला 12वा क्लास आणि जर तुम्हाला याच 550 MCQ जे निम्मीने दिले त्याची जर तुम्हाला फ्रीमध्ये PDF डाउनलोड करायची असेल, जे की हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेमध्ये आहे, तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तेही काय फ्री मध्ये आहे। ठीक आहे, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला मग वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर आजचा आपला 12वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण चौथा चॅप्टर कंटिन्यू करणार आहे। याच्या अगोदर याचे काही प्रश्न झालेले आहे आणि जे तुम्हाला ग्रीन टिक दिसत आहे ते चॅप्टर आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे आणि ते तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्णच्या पूर्ण याच्या पूर्वीचे क्लास बघू शकता। ठीक आहे, तर या 12व्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे समोरचे क्वेश्चन चौथ्या चॅप्टरचे। त्या अगोदर छोटीशी माहिती की जर तुम्हाला 100 पैकी 100 घ्यायचे आहे माझ्या पद्धतीने तर तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता आणि अभ्यास केल्यानंतर कुठलीही कारण असो, म्हणजे मी बनवली तेच नाही, तुम्ही कुठलीही टेस्ट देऊ शकता आणि तुम्ही 100 पैकी 100 घेऊ शकता। या टेस्टमध्ये या अगोदर पण सांगितलं आहे ट्रेड थेरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग पूर्ण क्वेश्चन इन्क्लूड आहे, म्हणून तुम्ही छान पद्धतीने आपले मार्क्स जास्त वाढवू शकता आणि कव्हर करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही ही ॲप डाउनलोड करू शकता। तर मग आजचा जो पहिला प्रश्न आहे, आपला पहिला प्रश्न आहे 232 सिरियल नंबर आहे जे आणि बाकीचे अगोदर झालेले आहे। ठीक आहे, तर प्रश्न 2 भाषेमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी, मी दोन्ही वाचायचा प्रयत्न करेल। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे विच मोटर इज प्रिपेअर, आणि जर तुम्ही याच्या पहिलेचा क्लास नसेल बघितला तर पहिले काय करा, त्या क्लासमध्ये जा, कारण मी बरेचसे कॉन्सेप्ट तिथे क्लिअर केले आहेत, तर पुन्हा ते कॉन्सेप्ट इथे एक्सप्लेन करणार नाही आपण। ठीक आहे, त्याकरिता बघा समोर विच मोटर इज प्रिफर फॉर द डोमेस्टिक वॉटर पंप। आता इथं विचारला आहे की डोमेस्टिक म्हणजे आपल्या घरी जो वॉटर पंप वापरला जातो या पद्धतीने राहतो। तुम्हाला माहित असेल की तुमच्या घरच्या मोटरला एक बॉक्स राहील किंवा तो मग बॉक्स बाहेर काढलेला राहील किंवा मोटर सोबत राहील, ज्यामध्ये कॅपॅसिटर लावलेला राहते, कारण आपल्या घरी काय सिंगल पेज आहे आणि सिंगल फेज म्हटलं की त्याला कॅपॅसिटरची सक्त गरज आहे, कारण की आपल्याला काय करायचं, एका फेजला 2 फेजमध्ये कन्वर्ट करायचं। हे सर्व मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं। मग इथं म्हटलं आहे पाण्याच्या पंपासाठी कोणत्या मोटरची पसंती केली जाते खालच्यापैकी, तर युनिव्हर्सल मोटर नाही, रिपल्शन मोटर नाही, शेडेड पोल मोटर नाही, आपण काय वापरतो, कॅपॅसिटर स्टार्टवाली मोटर वापरतो, कारण तुम्हाला त्यामध्ये काय दिसतो, कॅपॅसिटर दिसतो, तोही कंपल्सरी। ठीक आहे, तर मग याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील। त्यानंतर विच टाईप ऑफ मोटर हॅज द रिलेटिव्हली स्मॉल स्टार्टिंग टॉर्क, स्मॉल म्हणजे कमी आणि स्टार्टिंग टॉर्क मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं, जेवढे चॅप्टर झाले त्यामध्ये टॉर्क म्हणजे फिरायसाठी जे आपल्याला शक्ती लागणार आपल्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क म्हणतो। तर कोणत्या प्रकारच्या मोटरमध्ये खूप लहान म्हणजे कमी टॉर्क राहतो, असाही प्रश्न आपण मागच्या क्लासमध्ये कव्हर केलेला आहे की ज्यामध्ये रेजिस्टन्स स्टार्टवाली जी मोटर राहील त्या मोटरचा सुरुवातीचा टॉर्क काय राहतो, कमी राहतो। तर याचं उत्तर डी काय राहील, बरोबर राहील। आणि हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे, जिथे रेजिस्टन्स आला तिथे टॉर्क काय तुमचा थोडासा कमी होईल सुरुवातीचा। ठीक आहे, तर म्हणून याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील। त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच इन स्प्लिट फेज इंडक्शन मोटर। ठीक आहे, स्प्लिट इंडक्शन नाही लिहिलं आहे पण स्प्लिट फेज लिहिला आहे। तर स्प्लिट फेज मोटरमध्ये सेंट्रीफ्युगल स्विचचे कार्य काय, या अगोदर पण सेम प्रश्न। आता म्हणून म्हटलं मी पहिला क्लास जर बघितला तर इथे तुमचे बरेचसे प्रश्न आहे ना असे सॉल्व्ह होईल, कारण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 2 फेज करायचे, सिंगल फेजचा टाईप आहे स्प्लिट फेज, ज्याच्यात आपण एका फेजचे 2 फेज करतो, म्हणजे 2 वाइंडिंग बनवतो आणि त्या 2 वाइंडिंगमध्ये एक वाइंडिंगमध्ये लावतो सेंट्रीफ्युगल स्विच, जे की काय करते, स्पीड 70-80% पर्यंत गेली, 70-80% की ते काय करते, डिस्कनेक्ट करून देते। त्याचं काम आपण ऑलरेडी बघितलं आहे, तर पुन्हा बघून घेऊ आपण। प्रोटेक्ट फ्रॉम ओव्हर करंट बिलकुल नाही, मेंटेन कॉन्स्टंट स्पीड पण ते पण त्याचं काम नाही आहे। ते काय करते, प्रोटेक्ट मोटर फ्रॉम ओव्हरलोडिंग ते पण नाही आहे। मेक अँड ब्रेक द स्टार्टिंग वाइंडिंग फ्रॉम द सप्लाय, तो काय करते, बंद किंवा बंद चालू करणं, ते स्टार्टिंग वाइंडिंग ते कोणाचं काम आहे, म्हणजे पुरवठ्यापासून जी आपली वळण आहे, सुरुवातीची वळण म्हणजेच आपली स्टार्टिंग वाइंडिंग आहे, जे फक्त सुरुवातीला काम आहे, नंतर त्याचं काम नाही, तर त्याला काय करते, ते डिस्कनेक्ट करते, म्हणजे त्याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील। ठीक आहे, त्यानंतर हाऊ टू प्रोड्यूस स्टार्टिंग टॉर्क इन शेडेड पोल फॅन मोटर। आता विचारला आहे की शेडेड पोलमध्ये फॅन मोटरमध्ये विचारला आहे की स्टार्टिंग टॉर्क कसा प्रोड्यूस होतो। आता शेडेड म्हटलं की तुम्हाला ही डायग्राम आठवायला हवं, जे की मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं। इथं काय झालं आहे,
आपण शेडिंग बँड लावली आहे, म्हणजे कॉपरची बँड लावली आहे, म्हणजे इथून येणारा फ्लक्स वेगळा आणि इथून येणारा फ्लक्स वेगळा. आपल्याला 2 फ्लक्स पाहिजे, तुम्ही काहीही करा. मी सुरुवातीला सांगितलं की जुगाड कसलंही करा, फक्त तुम्हाला एका फेजचे काय करायचे, 2 फेज, त्याच्याशिवाय आपली मोटर स्टार्ट होणार नाही. तर इथं तेच विचारलं आहे की छायांकित पोल फॅन मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क कसा तयार केला जातो. ठीक आहे, आता छायांकित म्हटलं, छायांकित म्हणजेच काय केलं, इथं शेड केलं, शेडेड पोल लावला, इथं शेडेड बँड लावला आहे, कॉपरची रिंग लावली आहे, त्याला अंगठी घालून दिली आहे. बघा काय केलं आहे, त्याचं उत्तर युजिंग द रिंग ऑन पोल. बिलकुल खांबावरती, खांब म्हणजे तो आपला जो पोल दिला त्या पोलवरती आपण काय लावला आहे, रिंग लावला. हा आन्सर बरोबर आहे. बाकी बघाल कॅपॅसिटर नाही वापरलं याच्यात. इंटरचेंज द केंज रोटर विथ स्विच असं पण नाही केलं आहे, आणि इंटरचेंज द फील्ड कॉईल बाय स्विच असंही नाही केलं. आपण काय केलं आहे, त्याला रिंग वापरली आहे, म्हणजे त्या पोलवरती आपण त्याला तुकडा करून एक म्हणजे त्याचा पार्ट केला आणि त्याला कॉपर बँड लावली. तर याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द रिझन टू यूज द परमनंट कॅपॅसिटर इन फॅन मोटर. आता विचारला आहे की आपल्या घरच्या फॅनमध्ये, जसं फॅन मोटर सर्किटमध्ये कायमस्वरूपी कॅपॅसिटर वापरण्याचं कारण काय आहे. आता बघा याचं एक एक्सप्लेनेशन मी मागच्या क्लासमध्ये दिलं. जसं वायव्यामध्ये विचारलं की बरेचसे मुलं उत्तर काय देते की त्यांना जर माहीत नसणार, तर माहीत असेल त्यांचा काही विषय नाही आहे, काय उत्तर देतात मुलं की फॅनची स्पीड वाढवायसाठी आपण कॅपॅसिटर लावतो. पण त्याचं उत्तर ते चुकीचं आहे. ॲक्च्युअल आपण काय करतो, आपल्याकडे एक फेज आहे, त्याचे 2 फेज केले, दोघांमध्ये आपल्याला फरक दाखवायचा आहे. तर तो फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे जो अँगल मी तुम्हाला सांगितलं मागच्या क्लासमध्ये की 90 डिग्री आपण करण्याचा प्रयत्न करतो, तर तो कॅपॅसिटर करतो. काय करतो, कॅपॅसिटर करतो. तर तो जर अँगल कमी कमी होत आला तर आपली स्पीड पण काय होते, ऑटोमॅटिक कमी कमी होत होते. आणि जर एकदमच कॅपॅसिटर खराब झाला तर त्याचा अँगल 0 होईल, आणि 0 झाला तुमची मोटर फिरणार नाही. तर तोच त्याचा कॉन्सेप्ट राहते की कशासाठी आपण लावतो की स्प्लिटिंग ऑफ फेज फॉर टॉर्क, म्हणजे टॉर्कसाठी आपण त्या फेजला काय करतो, स्प्लिट दुभागण्यासाठी आपण त्या कॅपॅसिटरचा वापर करतो. ठीक आहे, स्पीड रेग्युलेशन नाही, जनरली मुलं याच्यात स्पीड दिसला की भटकन मारून देतात. तर ते उत्तर काय राहील, चुकीचं राहील, पण सी उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे विच मोटर हॅव्हिंग द हाफ कॉईल वाइंडिंग. आता इथं विचारलं आहे की कोणत्या मोटरमध्ये अर्धवट कॉईल वाइंडिंग केली राहते. ठीक आहे, आता याचं उत्तर उदाहरण आपलं घरचंच आहे, घरचंच म्हणजे आपल्या सिलिंग फॅनचंच आहे. इथं हाफ कॉईल वाइंडिंग म्हणजे जेवढे त्या पोलमध्ये कॉईल राहते ना, एका फेजला पाहिजे राहते, ते त्याच्या अर्धे राहते आपल्या सिलिंग फॅनमध्ये. कोणत्या फॅनमध्ये, सिलिंग फॅनमध्ये. त्याला सिलिंग फॅनचं उत्तर काय राहील, बरोबर राहील. ते वाइंडिंग काय राहते, अर्धी राहते, म्हणून त्याला हाफ कॉईल असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर याचं उत्तर सी काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हाय रनिंग वाइंडिंग इज प्लेस इन द बॉटम ऑफ द कोर. आता बघा कोर म्हणजे काय की आता एक सोपं मी तुम्हाला छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. हा कोर आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, वाइंडिंग केलेली राहते. आता इथं कसं आहे, तुम्ही जर बघितलं तर एक बाहेर राहते वाइंडिंग आणि एक काय राहते, अशी आत राहते. तर इथं हे विचारलं आहे की तुमची रनिंग जे वाइंडिंग आहे, जे कंटिन्युअस राहणार आहे, ती वाइंडिंग तुमची बॉटममध्ये म्हणजे अशी आतमध्ये का बरं राहते असं विचारलं आहे. कारण मी याच्या पहिले आपण याच्यावरती डिस्कशन केलं आहे की जी आपली रनिंग वाइंडिंग आहे त्याचं रेजिस्टन्स काय राहते, कमी राहते, आणि इंडक्टन्स काय राहते, जास्त. पण जी बाहेरची वाइंडिंग आहे त्या बाहेरच्या वाइंडिंगचं रेजिस्टन्स कसं राहते, जास्त, आणि इंडक्टन्स कसं राहते, कमी राहते. जी की आपली ही कोणती वाइंडिंग आहे, ही आपली स्टार्टिंगची वाइंडिंग आहे. तर याचं रेजिस्टन्स कमी राहते, म्हणून याला काय केलं जाते, आतमध्ये गेलेलं जाते. पुन्हा याच्या मागे भरपूर काही कारण आहे, पण आपल्या प्रश्नापुरता आपण मर्यादित राहू. टू गेट द लो रेजिस्टन्ससाठी म्हणून आपण त्याला नाही वापरत, त्याला काय वापरतो, टू गेट द हाय इंडक्टन्स. आता जर याच्यामध्ये जर विचार जर केला ना, तर हाई ऑप्शन काही चुकीचा नाही आहे, हाई ऑप्शन काही चुकीचा नाही आहे. परंतु कसं आहे, त्या रेजिस्टन्सपेक्षा आपल्याला इम्पॉर्टंट आहे इंडक्टन्स, म्हणून इथे डी आन्सर बरोबर दिलेला आहे. पण हा जर डी नसता तर तुमचं हे उत्तर पण काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, तर निम्मीच्या याच्याप्रमाणे डी आन्सरच काय बरोबर आहे, आणि बरोबरच आहे. सोबत ए पण बरोबर असतं जर डी नसता तर याचं डी आन्सर काय समजू आपण, फायनल समजू. ठीक आहे, तर 238चा उत्तर काय जाता, डी होतं. त्यानंतर कॅल्क्युलेट द स्लॉट डिस्टन्स. आता बघा हे न्यूमेरिकल आहे, मी आता वाचणार पण नाही याला खास करून, फक्त मी तुम्हाला सांगून देतो. स्लॉट इतके आहे, पोल 14 आहे आणि कॉईल पण 14 आहे. तर विचारला इथं की स्लॉट किती राहील, याचा फॉर्म्युला आहे. आणि मी हे तुम्हाला ओपन माइंड गुरुजी जे आपलं हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये मी फक्त न्यूमेरिकल शिकवले आहे. जेवढे या निम्मीने जे PDF दिले आहे त्यामध्ये न्यूमेरिकल आहे, पूर्णच्या पूर्ण A to Z, आणि तेही डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने मी पूर्ण न्यूमेरिकल शिकवले आहे. तर तुम्ही जाऊन बघा, म्हणजे मधामधात येणार न्यूमेरिकल मी सोडल्या जाईल, कारण तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही या MCQ मध्ये. ठीक आहे, तरी मी याला सोडवण्याकरता तुम्हाला इथं शॉर्टकट सांगून देतो. हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ पोल आणि स्लॉट टाकायचे आहे. तर इथे नंबर ऑफ पोल 14 झाले, स्लॉट किती झाले, 28 झाले. तर मग इथे तुमचा स्लॉट डिस्टन्स असं काढाल तर तुम्ही याचा अँगल 90 डिग्री तुमचं उत्तर येईल. तर तुम्ही सोडवून बघू शकता, तुमची इच्छा असेल तर. याचं उत्तर काय, 90 डिग्री आहे. त्यानंतर व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ शेडेड पोल मोटर. आता विचारला आहे की छायांकित पोल मोटरला वापरतो आपण, ते नेमकं कुठे अप्लिकेशन आहे त्याची. तर लक्षात ठेवा, जे हेअर
हेअर ड्रायर आहे, म्हणजे आपण जे केस सुकवण्याकरता जे असं ड्रायर वापरतो, बऱ्याच जणांच्या घरी असू शकते तुमच्या, तर त्यामध्ये आपली मोटर जी राहते ती कोणती राहते, शेडेड पोल मोटर राहते. कोणती राहते, शेडेड पोल. त्याचं हे उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर समोर जर बघितलं तर विच टाईप ऑफ सिंगल फेज मोटर यूज फॉर हार्ड डिस्क ड्राईव्ह. आता हार्ड डिस्क ड्राईव्ह पण तुम्हाला माहिती आहे, हार्ड डिस्क ड्राईव्ह जे आपल्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क राहते, कम्प्युटरमध्ये काय राहते, हार्ड डिस्क, ज्याच्यामध्ये आपला डाटा स्टोर होतो, अशा पद्धतीचं ते इंटरनल स्ट्रक्चर आहे. तुम्ही जर त्याला खोलून बघितलं किंवा जर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला जर अनुभव असेल, त्याच्यामध्ये एक डिस्क राहते, मेटॅलिक डिस्क राहते, जी रोटेट होत राहते. जर रोटेट नाही झाली तर आपली हार्ड डिस्क खराब होते आणि आपल्याला काही दिसणार नाही किंवा त्याच्यातला डाटा आपला चालला जाईल. तर हे सर्व फिरवण्याकरता जिथे फिरणारी वस्तू आली तिथे काय लागते, मोटर लागते. काय लागते, मोटर. आणि जर इलेक्ट्रॉनिक्स जेवढे पण असो, सिग्नल असो किंवा कोणती असो, अशी मोटर पाहिजे की जे इलेक्ट्रॉनिक्सवर आपण प्रोग्रामिंग करून तिचं सर्व स्पीड मॅनेज करणं, मागे पुढे करणं, हे सर्व आपण करू शकतो. अशी जी मोटर राहते ती मोटर अशा ठिकाणी कामी येईल, इलेक्ट्रॉनिक्सच्या ठिकाणी. म्हणून इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिथे जिथे असं काही काम आहे तिथे तिथे आपण स्टेपर मोटर वापरतो, कारण याला इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने काय करू शकतो, छान पद्धतीने तिला ॲडजस्ट करू शकतो आपण. तर हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये कोणत्या प्रकारची सिंगल पेज मोटर वापरली जाते, तर लक्षात ठेवा, स्टेपर मोटर. एक मोटर इथे राहते आणि एक मोटर काय राहते, इथे राहते. दोन मोटर राहते आणि दोन्ही मोटरमध्ये आपण काय करू शकतो, त्याला मॅनेज करू शकतो. म्हणजे आपण नाही करत, ते प्रोग्रामिंग करून त्याला बरोबर मेंटेन केलं राहते की एवढ्या स्पीडनेच फिरायचं आहे आणि असं केलं तर असं करायचं आहे, असं त्याच्या डोक्यामध्ये फिट केलं राहते. म्हणून याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल स्विच यूज इन कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. ठीक आहे, आता हा प्रश्न ऑलरेडी तिसऱ्यांदा आलेला आहे. आणि इथं विचारला आहे की सेंट्रिफ्युगल स्विच म्हणजेच कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर इंडक्शन रन मोटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेंट्रिफ्युगल स्विचचे कार्य काय असं विचारलं आहे. सेंट्रिफ्युगल स्विच एवढं लक्षात ठेवा, मी सांगितलं आहे की काय करणं, ऑक्झिलरी वाइंडिंगला नंतर कट करणं आणि रनिंग वाइंडिंगला नेहमीसाठी कनेक्ट ठेवणं, हे त्याचं काम आहे. पण कधी, स्पीड 70 ते 80% गेल्याच्या नंतर. तर आता बघा, डिस्कनेक्ट द रनिंग वाइंडिंग. ठीक आहे, रनिंग वाइंडिंगला आपण डिस्कनेक्ट नाही करत, म्हणजे हा ऑप्शन कटला. डिस्कनेक्ट द स्टार्टिंग वाइंडिंग आफ्टर रीच 75. देखा, स्टार्टिंग वाइंडिंगला डिस्कनेक्ट करतो, हे उत्तर बरोबर राहू शकते. समोर पुन्हा बघू, डिस्कनेक्ट द स्टार्टिंग वाइंडिंग. ठीक आहे, स्टार्टिंग कॅपॅसिटर. आता बघा इथं वाइंडिंग, आता बघा वाइंडिंग, इथं वाइंडिंग म्हटलं आहे, दोन याच्यामध्ये जर फरक बघितला, फक्त इथे वाइंडिंग आहे आणि इथं काय कॅपॅसिटर आहे. आता तुम्हाला दोघात कन्फ्युजन फक्त होऊ शकते, याच्यामध्ये राहणार नाही. डिस्कनेक्ट स्टार्टिंग अँड रनिंग नाही आहे, दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. बघा, याच्यामध्ये आपण काय केलं आहे, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर आहे. ठीक आहे, म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट आहे आणि कॅपॅसिटर रन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅपॅसिटर लागलेला आहे. तर कॅपॅसिटरला काय करते, ते स्टार्टिंगला डिस्कनेक्ट करते, स्टार्टिंगचं जे कॅपॅसिटर आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे दोनदा कॅपॅसिटर लिहिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन कॅपॅसिटर आहे. मी तुम्हाला 5च्या क्लासमध्ये सांगितलं. तर दोघांपैकी काय करायचं, एका कॅपॅसिटरला डिस्कनेक्ट करायचं आहे, कारण दोन कॅपॅसिटर आहे आपले. तर ते कधी डिस्कनेक्ट करते, 75 ते म्हणजे 70 ते 80च्या जवळपास स्पीड गेली की तू डिस्कनेक्ट करते. हे त्या सेंट्रिफ्युगल स्विचचं काम राहील. आता हे उत्तर जे आहे ते व्हॅरी करते, या तुमची इथे कोणती मोटर तुमची लिहिलेली आहे त्याच्यावरती डिपेंड करते की याचं उत्तर काय असणार. तर याच्यानुसार दोन कॅपॅसिटर आहे, तर एक कॅपॅसिटर डिस्कनेक्ट करायसाठी आपण काय वापरतो, सेंट्रिफ्युगल स्विच वापरतो. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर विच टाइप ऑफ सिंगल पेज मोटर हॅव्हिंग द व्हेरी हाय स्टार्टिंग टॉर्क दॅन एनी अदर सिंगल पेज इंडक्शन मोटर. आता इथं विचारलं हाय म्हणजे जास्त. ठीक आहे, तर कोणत्या प्रकारच्या सिंगल पेज इंडक्शन मोटरमध्ये कोणत्याही प्रकारच्या सिंगल पेज मोटरपेक्षा तुलनेत खूप जास्त स्टार्टिंग टॉर्क असतो. तर लक्षात ठेवा, युनिव्हर्सल मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क खूप राहतो. म्हणून युनिव्हर्सल मोटर आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये पण वापरतो, कारण आपली आई आपल्या त्या मिक्सरमध्ये किती हार्ड खोबरं बारीक करते ते तुम्हाला माहीत असेल. तर त्याला लागते ताकद, शक्ती, आणि ती शक्ती फक्त युनिव्हर्सल मोटरमध्ये राहू शकते. ठीक आहे, तीच टॉर्क झाला. तशाच प्रकारे ग्राइंडर म्हणतो आपलं ड्रिल मशीन आहे, जसं होल करतो भिंतीला आपण त्याच्यासाठी वापरतो, त्यालाही काय पाहिजे, खूप सारी शक्ती. तर त्याच्यामध्ये पण आपण काय करतो, युनिव्हर्सल मोटर वापरतो, कारण त्याचा टॉर्क काय राहते, खूप जास्त राहते आणि त्या टॉर्कची आपल्याला सक्त गरज राहते. म्हणजे जसं एका गाडीवर 4-5 मित्र बसतो ना आपण, तेव्हा तिथे टॉर्कची गरज पडते. तशाच प्रकारे बाकी जे मी उदाहरण दिले तिथे टॉर्कची गरज पडते, म्हणून तिथे युनिव्हर्सल मोटर वापरली जाते. तर इथे ए उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर वेअर द कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन सिंगल पेज परमनंट कॅपॅसिटर मोटर. आता मी तुम्हाला याची पहिले डायग्राम दाखवली की हे जे परमनंट कॅपॅसिटर मोटर आहे कोणासोबत लावली राहते, या मोटरमध्ये कॅपॅसिटर जे आहे कोणासोबत लावला राहते, ऑक्झिलरी वाइंडिंग सोबत लावला राहते. काय राहते, ऑक्झिलरी वाइंडिंग सोबत, किंवा आपण त्याला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणू. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये बघितलं इन सिरीज विथ द स्टार्टिंग वाइंडिंग. बिलकुल, ऑक्झिलरी म्हणजेच काय, आपली स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीचे जे वळण आहे, सुरुवातीची जे वाइंडिंग आहे त्याच्या सिरीजमध्ये लावलेलं राहते, म्हणजेच त्याच्या मालिकेमध्ये ज्याला श्रेणी म्हणू आपण. ठीक आहे, तर हे उत्तर काय राहील त्याचं,
बरोबर राहील. त्यानंतर विच मोटर इज यूज इन टेबल फॅन. आता इथं विचारलं आहे टेबल फॅनमध्ये कोणती मोटर यूज केली जाईल हे विचारलं आहे. आता बघा, नाही युनिव्हर्सल मोटर नाही, शेडेड पोल नाही, आपण काय म्हणतो जे आपल्या घरी राहते ना, जनरली लक्षात ठेवा घरचं अप्लिकेशन आलं ना तर होती तिथपर्यंत जे आपण नेहमी वापरतो तिथे कॅपॅसिटरवाली मोटर राहील असं लक्षात ठेवायचं. त्याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट इफ कॉईल ग्रुप कनेक्टेड रॉंगली कनेक्शन इन द सिंगल पेज इंडक्शन रिवाइंडिंग. सिंगल पेज इंडक्शन मोटर रिवाइंडिंग कॉईल ग्रुपमध्ये कनेक्शन चुकीच्या पद्धतीने जोडल्यास त्याचा परिणाम काय होऊ शकतो. बघा, चुकीच्या पद्धतीने जोडल्यास काय होऊ शकते, जर तुम्ही शॉर्ट करून ठेवलं तर जास्तीत जास्त शॉर्ट होऊ शकते, किंवा जर तुमचं कनेक्शनच चुकलं, समजा त्याची पोलॅरिटी चुकली, ॲक्च्युली तर त्यांचं हे म्हणायचं आहे कॉईल ग्रुप चुकले म्हणजे ते पोलॅरिटी चुकली, तर मग त्याला आपण तुम्ही याच्या पहिले आपण 3 फेजमध्ये बघितलं असेल की पोलॅरिटी टेस्ट किंवा फेज सिक्वेन्स त्याचा चेक करायसाठी आपण ते कंपास वापरतो, मॅग्नेटिक कंपास वापरतो आणि बरोबर त्याचे नॉर्थ पोल साऊथ पोल बरोबर मॅनेज करतो. हे जर चुकले तर नॉर्थच्या ठिकाणी साऊथनं, साऊथच्या ठिकाणी नॉर्थ केलं तर आपले मोटर काय फिरणार नाही ना, कारण की त्याला कसं आहे बरोबर सिस्टमॅटिक पद्धतीने पोल अरेंज करावं लागते, नॉर्थ साऊथ असं करून. समजा ते चुकवले तर ते पोल पण चुकतील, पोल चुकली तर आपली मोटर फिरणार नाही. म्हणून या मोटर विल नॉट रन हा उत्तर बरोबर राहील, म्हणजे त्याचं बी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर 47 व्हॉट इज द इफेक्ट इन रिपल्शन मोटर इफ द मॅग्नेटिक ॲक्सिस शिफ्टेड टू अनदर. आता इथे विचारलं आहे रिपल्शन मोटरमध्ये दोन ॲक्सिस राहते आपल्या याच्यामध्ये, मी ॲक्सिस बद्दल पण सांगितलं आहे, एक जिओमॅट्रिक राहते आणि एक काय राहते मॅग्नेटिक, दोन ॲक्सिस. तर विचारला आहे की हे मॅग्नेटिक जर ॲक्सिस जर शिफ्ट झाली तर चुंबकीय अक्ष जर दुसऱ्या बाजूने सरकल्यास मोटरच्या वरती काय परिणाम होईल, तर त्या मोटरची फिरायची दिशा काय जाईल, बदलून जाईल. आणि इथं स्पार्किंगवाला जर ऑप्शन असतात, आपण ब्रशवरती स्पार्किंग बनवते हे पण आपण डिस्कस केलं, पण स्पार्किंगचाही संबंध नाही आहे. दुसरा पुन्हा इफेक्ट आहे की त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन काय होऊ शकते, बदलू शकते, म्हणजे त्याची फिरण्याची दिशा काय होईल, बदलून जाईल. म्हणून याचं ए उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल स्विच इज नॉट डिस्कनेक्ट आफ्टर द मोटर स्टार्टिंग. आता विचारला आहे की मोटर स्टार्ट केली आणि आपण सेंट्रिफ्युगल स्विच कशात लावतो की त्याने स्टार्टिंग वाइंडिंग डिस्कनेक्ट केली पाहिजे, पण जर डिस्कनेक्ट नाही झाली तर काय होऊ शकते, ती वाइंडिंग काही वेळाने बंद पण होऊ शकते. तर बघा, मोटर विल रन नॉर्मली, स्टॉप पण नाही होणार, स्टार्टिंग वाइंडिंग विल बर्न आउट, स्टार्टिंगची वाइंडिंग काय होऊ शकते, जळू शकते, कारण तिचं रेजिस्टन्स काय राहते, जास्त राहते, आणि रेजिस्टन्स जास्त राहिले आणि जास्त वेळ जर ती कनेक्ट राहिली तर तिचं टेम्परेचर वाढू शकते, आणि टेम्परेचर वाढलं तर तुम्हाला माहिती आहे पेट घेण्यास कोणी थांबवू शकत नाही. म्हणून याचं सी उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ रिपल्शन मोटर इज टू बी ऑब्झर्व. आता इथं विचारलाय हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ रिपल्शन मोटर, रिपल्शन मोटरचं तुम्ही डायरेक्शन ऑफ रोटेशन कशा पद्धतीने बदलवू शकता असं इथं विचारलाय. तर बाय शिफ्टिंग द ॲक्सिस, किंवा सेम याच्यासारखाच प्रश्न आला होता की जर त्याचे ॲक्सिस जर बदलले तर त्याचं डायरेक्शन चेंज होऊ शकते. या प्रश्नात तेच झाला आहे की काय केलं आहे, बाय शिफ्टिंग द ब्रश ॲक्सिस, ब्रशचा ॲक्सिस शिफ्ट करून आपण काय करू शकतो, त्याचं डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलवू शकतो. म्हणून याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. बरेचसे प्रश्न आहे ना रिपीट होत आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं सुरुवातीपासून बघितलं ना तर तुम्हाला हे सोपं जाईल बिलकुल. त्यानंतर why a capacitor is connected across the centrifugal switch in centrifugal switch speed control method. आता सेम पुन्हा बघा, सेम तेच प्रश्न आहे. तुम्हाला मी डायग्राम दाखवली होती ज्यामध्ये एक कॅपॅसिटर लावला होता, कोणाच्या अक्रॉसमध्ये लावला होता, जिथे आपण इथे सेंट्रिफ्युगल स्विच लावली होती त्याच्या अक्रॉसमध्ये मी सांगितलं होतं बघा, इथे रेजिस्टन्स पण लावलाय मधामध्ये. ते कॅपॅसिटर काय करतो, स्पार्किंगला ॲब्झॉर्ब करून, स्पार्किंग होते ना तिथचं व्होल्टेज काय करतो, ॲब्झॉर्ब करून घेतो. तर इथं हेच विचारलं आहे की सेंट्रिफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल पद्धतीमध्ये कॅपॅसिटर केंद्रापासून म्हणजेच त्या स्विच जवळ का बरं जोडलेलं राहते. सोपंचं उत्तर आहे की स्पार्किंग काय करते, तो रिड्यूस करते. स्पार्किंगवाले पुन्हा कोणतेच उत्तर नाही आहे, ते बाकीचे काय राहील, चुकीचे राहील, म्हणजे आपला डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट इफ सम स्लॉट इन स्प्लिट फेज इंडक्शन मोटर लेफ्ट आउट. म्हणजे आपण काय करता, वाइंडिंग करता आणि वाइंडिंग करायला स्लॉट राहते, आणि इथं म्हटलं वाइंडिंग करताना काही स्लॉट सुटले किंवा आपण सोडून दिले, तर वाइंडिंग आफ्टर द कम्प्लिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग कंप्लीट झाल्यानंतर मग काय होऊ शकते असं विचारलं आहे. स्प्लिट फेज मोटरमध्ये काही स्लॉट एकाग्र वळण सुटून चालले, त्या झालेल्या पूर्ण झाल्यानंतर वाइंडिंग न करता बाहेर पडल्यास काय परिणाम, म्हणजे काही स्लॉट सुटले आहे तर काय होऊ शकतात, काही फरक पडणार नाही. फक्त ते मेकॅनिकली जर विचार केला तर अनबॅलन्स होऊ शकते, म्हणजे एका साईडला त्याचा तोल जाऊ शकतो, पण तेवढा काही फरक पडत नाही. तर तो वर्क नॉर्मली करणार ती. म्हणून याचं उत्तर आपलं ए राहील, वर्क नॉर्मली. बाकीचे ऑप्शन काय राहील आपले,
चुकीचे ठरणार. तर हे उत्तर काय राहील याचं बरोबर राहील. त्यानंतर हाऊ द रेडिओ इंटरफरन्स कॅन बी सप्रेस बाय सेंट्रिफ्युगल स्विच मेथड स्पीड कंट्रोल युनिव्हर्सल मेथड. आता बघा तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की इथं विचारलं आहे की रेडिओ इंटरफरन्स म्हणजे आता याचं एक सोबतचं उदाहरण देतो. आता रेडिओशीच म्हणून रिलेटेड नाही, पण तुम्ही असंही मोबाईलवरती बोलताना जर तिथे जास्त जर दुसरी फ्रिक्वेन्सी राहिली तर ती काय करते, एकामेकाची भांडते, कारण की आपल्याला मोबाईलला पण फ्रिक्वेन्सी लागत आहे तर ती भांडते. तशाच प्रकारे जर आपल्या घरात जर स्पार्किंग होत राहिली ना, आणि तुमच्या घरात जर रेडिओ असणार ना, आता रेडिओ नाव याच्यासाठी दिला आहे की ती वेव्ह निघते म्हणून त्याला आपण रेडिओ म्हटलं आहे, ठीक आहे. तर त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती चालत राहते. तर तुमच्या घरामध्ये जर कुठे स्पार्किंग येत राहिली ना, ऑटोमॅटिक तुमच्या रेडिओमध्ये आहे ना खरखर खरखर आवाज येत राहतो. त्याला आपण रेडिओ इंटरफरन्स म्हणतो. आता ते रेडिओमध्येच होतं असं समजून चालू नका, ते नाव आहे त्याचं रेडिओ इंटरफरन्स. मी तुम्हाला लक्षात ठेवायसाठी रेडिओचं उदाहरण दिलं. तसंच आपल्या मोबाईलवर पण होतं. तर त्याला आपण कमी करण्यासाठी आपण काय करतो, कॅपॅसिटर लावतो. म्हणजे ते स्पार्किंग होत आहे तो काय करते, ॲब्झॉर्ब करून टाकते, आपल्यात ओढून टाकते, ठीक आहे. तर युनिव्हर्सल मोटरचे वेग नियंत्रण सेंट्रिफ्युगल स्विच पद्धतीने रेडिओ हस्तक्षेप कसा दाब कमी केला जाऊ शकतो, तर बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर. म्हणजे आपण काय करू शकतो, त्या स्विचच्या अक्रॉसमध्ये आपण काय लावू शकतो, एक कॅपॅसिटर लावू शकतो. म्हणून याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. तर हा 252 नंबरचा प्रश्न होता, जो की या चॅप्टरचा काय होता, या युनिटचा आखरी प्रश्न होता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर आपला 14 चॅप्टर पण काय झाला आहे, कंप्लीट झाला. म्हणजे याच्यापूर्वी तर बाकीचं झालं आहे, सोबतच आता 4था पण चॅप्टर कंप्लीट झाला. तर तुम्ही बाकीचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर आपण काय करू, आता इथे व्हिडिओ थांबून देऊ आणि नंतरच्या प्रश्नाच्या नंतरच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आठवणीने लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतरचा व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर आपण इथे ब्रेक घेऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.